कर्ण खरा कोण होता? दाजी पणशीकर. प्रकरण 7. स्वरक्तानेच घेतलेला बळी. स्वरक्तानेच घेतलेला बळी. जमदग्निपुत्र परशुरामाकडे चक्क खोटे सांगून जरी कर्णाने आश्रमात प्रवेश मिळविला तरी केवळ प्रवेश मिळवून ब्रह्मास्त्रासारखे अत्यंतिक महत्त्वाचे अस्त्र परशुराम आपल्याला देणार नाहीत याचीही खात्री कर्णाला होतीच. म्हणूनच कर्णाने आश्रमातील आपले आचरण आपापतः बदलून टाकले. आपण सूतपुत्र असल्याचे कोणालाही कळणार नाही याचीही त्याने अतिशय दक्षता घेतली. केवळ धनुर्विद्येतील नैपुण्यावर मोहित होऊन परशुराम आपल्याला ब्रह्मास्त्र देणार नाहीत म्हणून कर्णाने परशुरामासारख्या भस्मसंतापी उग्रपुरुषाला वश करून घेण्यासाठी त्याची विनम्र वृत्तीने सेवा शुश्रूषा करून त्या गुरुदेवतेला प्रसन्न करून घेतले. कर्ण हा मुळातच बलशाली आणि उत्कृष्ट धनुर्धर होता. ब्रह्मास्त्र स्वीकृत करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सामर्थ्य कर्णाजवळ मुळातच होते. तशातच त्याने परशुरामाची जी सेवा शुश्रूषा केली त्याला तर तोडच नव्हती. त्या सर्वांग परिपूर्ण सेवेमुळेच मनोमानसी प्रसन्न होऊनच परशुरामाने कर्णाला ब्रह्मास्त्र रहस्यासह शिकविले. या अस्त्रप्राप्तीमुळे कर्णही संतुष्ट झाला. पण ब्रह्मास्त्रप्राप्तीचे कर्णाचे उद्दिष्ट मुळातच विकृतीतून जन्माला आले होते. गहू पेरल्यानंतर तांदूळ कधी येणार नाही. आंबा लावल्यानंतर त्याला पेरूही लागणार नाही. सत्कृत्यातून महत्कृत्याला परिणती होणे हा जसा निसर्ग तसेच विकारातून विनाश आणि विनाशातून सर्वनाश हाही निसर्गच. दुष्टबुद्धीने संपादन केलेली विद्या ही अखेर कालत्रयी सफलित होत नाही. असा आजवरचा नियम आहे. जशी वासना तशी फळे या न्यायाने कर्णाच्या विकृतीतून निर्माण झालेल्या मतलबी स्वार्थी गुरु शुश्रूषेवर निसर्गाने मात केली आणि कर्ण खरा कोण होता हे परशुरामाला कळावे अशी दुर्घटना कर्णासमोर आवासून उभी राहिली. ब्राह्मणाचा शाप. शांती पर्वातील 2ऱ्या अध्यायात श्लोक 19 ते 29 पर्यंत ही दुर्घटना सविस्तर आली आहे. परशुरामांच्या आश्रमाजवळ हातात धनुष्यबाण घेऊन कर्ण एकटाच फिरत असताना त्याच्या हातून एका अग्निहोत्री व तपस्वी ब्राह्मणाची गाय होमधेनू बाण लागून मारली गेली. अज्ञानामुळे आपल्या हातून गोहत्या घडल्याबद्दल कर्णानेही त्या ब्राह्मणाची वारंवार क्षमा मागितली. परंतु कर्णाच्या क्षमायाचनेचा त्या उग्र व तपस्वी ब्राह्मणावर काहीही परिणाम झाला नाही. भरपूर गायी, अनेक रत्ने व अपार द्रव्य घेऊन आपणास क्षमा करावी अशीही कर्णाने त्या ब्राह्मणाला दीन होऊन विनवणी केली. परंतु याचा परिणाम मात्र उलटा झाला. तो संतप्त ब्राह्मण तर यामुळे अधिकच संतापला आणि त्याने कर्णाला शाप दिला. प्रथम कर्णाची भरपूर निर्वचना करून तो संतप्त ब्राह्मण कर्णाला म्हणाला, दुराचरणी दुष्टबुद्धी पुरुषा, तू वधार्ह आहेस. हे पाप्या, ज्याच्याशी तू नेहमीच स्पर्धा करतोस व ज्याच्या पराभवासाठी तू अहोरात्र प्रयत्नशील आहेस त्याच्याशी तू अखेरचे युद्ध करीत असताना भूमी तुझ्या रथाचे चाक गिळून टाकील. नराधमा, तसे झाल्यामुळे तू अस्वस्थचित्त असतानाच शत्रू तुझा शिरच्छेद करील. कर्णाने देऊ केलेल्या गायी व रत्ने यांना धुतकारून तो ब्राह्मण
अधिकच संतापून म्हणाला, माझ्या मुखातून एकदा निघालेली शापवाणी ही कोणीही खोटी करू शकणार नाही. येथून तू निघून जा, अथवा इथेच उभा राहा, किंवा काय वाटेल ते कर, पण माझी वाणी निश्चितच सत्य होईल हे लक्षात ठेव. ध्यानी मनी नसता एकाएकी हातून घडलेल्या गोहत्येमुळे जणू मृत्यूचे महाद्वारच तर नसेल करकरू लागले असे वाटून उद्विग्न विषण्ण अवस्थेत स्वतःच्या नशिबाला दोष देत कर्ण परशुरामाच्या आश्रमात परत आला. मात्र आपले बिंग बाहेर पडू नये म्हणून त्याने परशुराम वा इतर कोणाकडेही या दुर्घटनेची कधीही वाच्यता केली नाही. गुरुआज्ञा होईपर्यंत कर्णाला परशुरामाचा आश्रमही सोडता येईना. अशा अवस्थेत ब्राह्मणाच्या शापामागोमाग परशुरामाची शापवाणी ऐकून घेण्याचे दुर्भाग्य कर्णाच्या वाट्याला आले. आणि ब्रह्मास्त्राच्या बाबतीत विदितास्त्र होऊनही कर्ण अंतिम क्षणाला या अस्त्राला सदैव वंचित झाला. निसर्गाचा इवलासा झरा कितीही शिलाखंड मध्ये आडवे आले तरीही त्यांना भेदून पार करून शेवटी बाहेर येतो व त्या शिलाप्रस्तरांना वाकुल्या दाखवित भूपृष्ठावर झुळूझुळू वाहतो. तसेच सत्याचेही आहे. एकदा आश्रमाजवळ हिंडत असताना शांत झालेल्या परशुरामाने अत्यंत विश्वासाने कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून निद्रा घेतली. अत्यंत सावध असलेल्या कर्णाला तशा नाजूक अवस्थेत एक विषारी उग्र किडा त्रास देऊ लागला. जरी हालचाल केली तर परशुराम जागे होणार व जागे झालेच तर संतापून ते आपल्याला शाप देणार अशी चिंताग्रस्त अवस्था कर्णाची झाली. किडा काही जाईना आणि चिंता पाठ सोडीना. अशा कात्रीत कर्ण सापडला. शेवटी तो किडा कर्णाच्या मांडीला डसलाच. तरीही कर्णाने अविचल अंतःकरणाने त्या प्राणांतिक वेदना सहन केल्या, पण आपल्या गुरूंचा निद्राभंग होऊ दिला नाही. कारण कर्णाच्या मनात पाप होते, अंतःकरणात भीती होती, डोक्यावर ब्रह्मास्त्राच्या शापाची तलवार लटकत होती. किड्याचे मांडी पोखरण्याचे कार्य चालूच होते. एकीकडे आपल्या गुरुदेवतेच्या झोपेत व्यत्यय न आल्याबद्दल कर्णाला आनंद होत होता आणि दुसरीकडे मांडी खालून रक्ताची धार लागली होती. केवढी ही सहनशीलता, केवढा हा पौरुषाचा उद्दीप्त आविष्कार! रक्ताने सत्य दाखवले. आपल्या गुरुदेवतेच्या बाबतीत प्राणांतिक वेदना सहन करण्याचा कर्णाचा प्रयत्न होता. आपल्या गुरुदेवतेच्या बाबतीत प्राणांतिक वेदना सहन करण्याचा कर्णाचा प्रयत्न होता प्रामाणिक, पण प्रामाणिक नव्हता प्रयत्न विद्यासंपादनाचा. सत्य हे सत्यच असते, त्यात टक्केवारी चालत नाही, केली तरी पचतही नाही. असत्य पचविण्यासाठी सत्याचे बुरखे कितीही पांघरले आणि असत्य हे सत्यच आहे असे भासविण्याचा कितीही दुर्धर्ष आणि प्राणाची बाजी लावून प्रयत्न केला तरी शेवटी सत्य हे या सर्व प्रयत्नांना
पालाण घालून परास्त करते आणि असत्याच्या माथी मोठ्या दिमाखाने दशांगुळे उरतेच उरते. कर्णाच्याही बाबतीत त्याला नको तेच घडले. तो विषारी किडा केवळ कर्णाची मांडी पोखरण्यासाठीच आला नव्हता, तर जणू तो कर्णाची सत्वपरीक्षा पाहण्यासाठीच आला होता. त्या किड्याने कर्णाची मांडी पोखरण्यासाठीच आपली तीक्ष्ण अग्रे वापरली नाहीत, तर मांडीतून वाहणाऱ्या रक्ताची धार परशुरामाच्या शरीरापर्यंत कशी पोचेल याचीही त्याने दक्षता घेतली. परशुरामाची निद्रा भंग होऊ नये म्हणून अभंग वृत्तीने प्राणांतिक वेदना सहन करणाऱ्या कर्णाला कधी नव्हे इतका दुभंग करण्यासाठीच जणू तो किडा प्रयत्नशील होता. अखेर कर्णाच्या त्या दुसह सहनशीलतेवर त्या विषारी किड्याने मात केली आणि कर्णाच्या मांडीतील रक्त परशुरामाच्या शरीराला स्पर्शित झाले. निर्ढावलेल्या अंतःकरणाने आपण भार्गवगोत्री ब्राह्मण आहोत असे असत्य बेधडक परशुरामाला ज्या कर्णाने सांगितले, त्याच कर्णाच्या शरीरातील त्याचेच रक्त आता परशुरामाला सत्यदर्शन घडविण्यासाठी स्वतःहून जणू परशुरामाकडे सुसाट धावत होते. त्या विशुद्ध महात्म्याला कर्णाच्या अशुद्ध रक्ताचा चटका बसून तो महात्मा थररला तर नसेल, त्या रक्तस्पर्शाने जणू कर्णाचे रक्तात भिनलेले दोषच तर दिसले नसतील परशुरामाला. काहीही असो, पण त्या रक्तस्पर्शामुळे परशुराम तत्काळ खडबडून जागा झाला आणि एकूण प्रकार पाहताच त्याच्या लक्षात आले की रक्ताच्या थारोळ्यात निश्चल मनाने बसलेला कर्ण हा ब्राह्मणपुत्र नसलाच पाहिजे. परशुरामाला संशय येताच इतके दिवस शांत असलेले परशुरामाचे स्वरूप लगेच बदलले आणि त्याऐवजी त्याचे रुद्रभीषण कृतांतासारखे ज्वालाग्रही रूप कर्णासमोर प्रकट झाले. परशुरामाने कठोर वाणीने कर्णाला विचारले, मूर्खा, मांडीतून रक्ताची धार लागली असता ती सहन करण्याचे हे दारुण दुःख ब्राह्मण कदापि सहन करू शकणार नाही. ही जी सहनशीलता तू दाखविलीस ती क्षत्रियच फक्त दाखवू शकेल. काय सत्य असेल ते सांग कर्णा, बोल, तू खरा कोण आहेस? काय बोलणार कर्ण यावर? ज्या भयावह रूपाचे दर्शन घडू नये म्हणून कर्ण सातत्याने जाणीवपूर्वक दक्षता घेत होता, तेच अंगार दर्शन समोर प्रकट होताच कर्णही प्राणभयाने आणि शापभयानेही मनोमन खचून गेला. भूमीवर पडून दीनमानस होऊन भीतीने थरथर कापत हात जोडून त्याने परशुरामाची क्षमा मागितली आणि मी राधेय कर्ण आहे असे परशुरामासमोर त्याने कबूल केले. तू खोटे का बोललास असे परशुरामाने विचारताच त्याही दयनीय अवस्थेत परशुरामाला जे कर्णाने मार्मिक उत्तर दिले आहे ते त्याच्या बुद्धिमत्तेचे द्योतक आहे. कर्ण म्हणाला, गुरुदेव, गुरु म्हणजे शिष्याचा पिताच असतो. आपण माझे गुरु म्हणजे पिताजीच आहात आणि पित्याचे जे गोत्र तेच मुलाचेही गोत्र असते. म्हणून आपले भार्गव गोत्र तेच माझेही गोत्र आहे असे मी सांगितले. मी अस्त्रलुब्ध होऊन असे केले तरी प्रसादम कुरु, क्षमावंत व्हावे अशी अभ्यर्थना आहे. गुरुकडून हकालपट्टी. संतप्त अवस्थेतल्या परशुरामासमोर असे चातुर्यपूर्ण उत्तर देण्याचे धाडस
कर्णानेच करावे. कर्णाच्या उत्तरावर त्याही क्रोधमूर्तीला अजून आवरले नाही. परशुराम शांत झाला, राग निवळला आणि कर्णाची दीनदुर्बल अवस्था लक्षात आणून त्याने कर्णाला आशीर्वाद दिला की तुझ्यासारखा योद्धा या भूतलावर होणार नाही, परंतु तू आपल्या विद्यादात्या गुरुकडे धडधडीत खोटे बोललास, त्याला फसविलेस, म्हणून मी दिलेल्या अस्त्रविद्येचे तुझ्या अंतकाळी तुला विस्मरण होईल. तुझ्यासारख्या कपटी माणसाजवळ असले ब्रह्मास्त्र हे कधीही अखेरपर्यंत टिकत नसते. तुझ्यासारख्या असत्याचरणी व कपटपटूला या पवित्र आश्रमात यानंतर थारा नाही. तू तत्काळ येथून निघून जा. आचार्य द्रोणाने कर्णाला ब्रह्मास्त्र देण्याच्या बाबतीत त्याला नकार देऊन त्याच्यावर अन्याय केला असा आधुनिक कर्णभक्तांनी कितीही कंठाळी उद्घोष करून गहजब केला आणि कर्णाच्या दुर्गुणांवर पांघरून घालून त्याला महात्मा ठरविण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो प्रयत्न किती फोल आहे हे वाचकांच्या लक्षात यावे यासाठीच ही ब्रह्मास्त्र प्राप्तीची कथा येथे सविस्तर दिली. वाचकांची काही काळ दिशाभूल करता येईल, पण इतिहासाची व सत्याची करणे कदापि शक्य होणार नाही. ज्या दोष समुच्चयामुळे आचार्यांनी कर्णाला ब्रह्मास्त्रासाठी नकार दिला त्याला महाभारतकालीन समाज वा रूढी वा शासन यंत्रणा जबाबदार नव्हती, तर स्वतः कर्णच होता. तसेच गुरुदेवतेशी असत्य बोलून आपल्या श्रद्धास्थानाशी प्रतारणा करणारा कर्ण मिळालेले ब्रह्मास्त्र अंतिम क्षणी वापरू शकला नाही, यालाही जबाबदार कर्णच होता. ब्रह्मास्त्राचा दंडक हा फक्त द्रोणाचार्यांनीच निर्माण केलेला होता असेही समजण्याचे कारण नाही. या दिव्यास्त्रामागे कैक सहस्त्रकांची प्रदीर्घ परंपरा आहे. सर्व ब्रह्मास्त्र वेत्यांनी ही परंपरा प्राणपणाने जोपासली आहे आणि म्हणूनच या ब्रह्मास्त्राचे महात्म्य हे शेवटपर्यंत टिकून राहू शकले. महाभारताच्या पूर्वीच्या कालखंडात म्हणजे रामायणातही या अस्त्रांसंबंधी एक उद्बोधक प्रसंग घडलेला आहे. राम रावण युद्धाच्या वेळी इंद्रजित मायावी रूपाने ज्यावेळी आकाशातून बाणवृष्टी करून वानर सैन्याचे शिरकाण करू लागला, त्यावेळी संतप्त होऊन लक्ष्मणाने इंद्रजितावर ब्रह्मास्त्र सोडण्याची अनुज्ञा श्रीरामांजवळ मागितली. या प्रसंगी श्रीरामांनी दिलेले मार्मिक उत्तर मननीय आहे. भावार्थ रामायणात एकनाथांनी या प्रसंगाचे बहारदार वर्णन केले आहे. श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात, नाथांच्या या ओवीतूनही श्रीरामांचा विश्वात्मक भाव दृग्गोचर झाल्याशिवाय राहत नाही. जवळ ब्रह्मास्त्र असूनही ज्येष्ठ बंधूची अनुज्ञा मागणारा लक्ष्मण आणि आज्ञा देण्याचा अधिकार असूनही चराचराविषयी करुणासांद्र अवस्थेतून लक्ष्मणाला आज्ञा न देणारे श्रीराम हे म्हणूनच आम्हा भारतीयांचे प्रातस्मरणीय आदर्श होऊन राहिले आहेत. समर्थांची समशेर सदा सतेज अवस्थेतच सदैव तळपत असली पाहिजे, पण ती केव्हा आणि कोणावर चालवायची याचा विवेक नसला की तीच समशेर शेवटी आत्मघातासह सर्वघात करते असा आजवरचा इतिहास आहे. या दृष्टीनेच कर्णाला ब्रह्मास्त्र न देण्याच्या कारणाचे समीक्षण व्हायला हवे. प्रकरण 7 स्वरक्तानेच घेतलेला बळी येथे समाप्त.
कर्ण खरा कोण होता दाजी पण शिकार.